इति पिसो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवति। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सहस्रमपि च वाचा अनद्धबद्धसंहिता एकं अर्थपदं सेयो यं इत्वा उपसम्मति। संपूर्ण दुःखमुक्त तथागत सम्यक संबद्ध तथागतांचा दुःखमुक्तीचा मार्ग बौद्ध धम्म, तथागताच्या सद्धम्माचं पालन करून तो सद्धम्म जनमानसापर्यंत नेण्याचं काम करणारा तथागत निर्मित भिक्खू संघ बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बुद्ध विहारामध्ये वर्षाभास धम्मपर्वातील धम्मदेशनेसाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री सुरुवातीला व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा मंगल मैत्री व्यक्त करतो। उपस्थितांनो, तथागताच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने धम्मपद कथा आणि गाथा या ग्रंथातील आज एक नवीन वर्ग आपण सुरू करतोय। धम्मपदातील 8वा वर्ग ज्याचं नाव आहे सहस्रवग्ग। पालीचा जो शब्द आहे सहस, त्याला मराठीमध्ये सहस्त्रवर्ग असे म्हणतात। हा वर्ग तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा वर्ग आहे। या वर्गामध्ये तथागत सम्यक संबुद्धांच्या वचनाची जी महती वर्णन केलेली आहे ते खूप महत्त्वाचं आहे। या सहस्रवर्गातील आज आपण पहिली गाथा आणि एकंदरीत धम्मपदातील 100वी गाथा बघत आहोत। जवळजवळ या ग्रंथामध्ये 26 वग्ग आहेत। किती? 26 वग्ग। 26 वग्गामध्ये जवळजवळ 423 गाथा आहेत, है ना? 423 गाथा आहे। 100 गाथेपर्यंत आलोय, 323 गाथा आणखी बाकी आहे। तेव्हा या महान अशा तथागताच्या शुद्ध पवित्र नितांत निर्मळ वाणीतून जो तयार झालेला ग्रंथ आहे त्याचं नाव धम्मपद। या धम्मपदातील एकंदरीत 100वी गाथा आणि सहस्त्रवग्गातील पहिली गाथा आणि त्या गाथेचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी कुठे आणि का दिला यावरील आधारित एका तंब ताठिकाची कथा, ता पालीचा शब्द आहे तंब ताठिका।
किंवा तंब ताठीक. तंब ताठीक म्हणजे तुमच्या आमच्या भाषेमध्ये जल्लाद. जल्लाद म्हणजे कोण? फाशी देणारा, है ना. बुद्ध काळात सुद्धा असा एक जल्लाद होता आणि त्या जल्लाद तंब ताठीक आला. तथागत सम्यक संबुद्धाच्या अरहत भिक्खू सारीपुत्राच्या एका गाथेनं त्याचं कसं कल्याण झालं हे आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपले भगवंत श्रावस्तीच्या जेतवनामध्ये वास्तव्याला असताना याच जेतवनामध्ये भगवंतानी तंब ताठीक जल्लादाला उद्देशून बोललेली ही अत्यंत सुंदर अशी गाथा आहे. हा जो तंब ताठीक आहे जल्लाद, हा राजाच्या सांगण्यावरून त्या राजामध्ये असलेले चोर, दरोडेखोर किंवा इतर गुन्ह्यामध्ये सापडलेले जे लोक असायचे, तर अशा लोकांना राजाच्या आज्ञेवरून तो त्या लोकांना मरेपर्यंत शिक्षा देत होता. तो जल्लाद होता. आता झालं असं की 55 वर्षापर्यंत त्यानं ते काम केलं. किती? 55 वर्षापर्यंत. आता किती मारले असतील त्याने तो आकडा आपल्याकडे नाही आहे, परंतु 55 वर्षामध्ये असे कितीतरी गुन्हेगाराला त्यांनी फाशीची शिक्षा दिलेली आहे. कधी कधी तो दरारा, राजाचा दरारा लोकांमध्ये राहावा या उद्देशानं वेगवेगळ्या फाशीच्या शिक्षा किंवा वेगवेगळे तडपून मारणं अशा वेगवेगळ्या शिक्षा त्या काळात होत्या. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शिक्षा देण्याची एक अनोखी पद्धत होती. त्या काळी वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. ते मुस्लिम जे शासक होते त्यांची तो खूपच क्रूर पद्धतीने मारण्याच्या पद्धती होत्या. छत्रपती शिवरायाच्या राज्य शासनामध्ये एक टकमक टोक नावाचं मोठाच्या मोठा दरी त्या काळात अस्तित्वात होती. आणि जेव्हा टकमक टोकावरून माणसाला फेकल्या जायचं एका बोरीमध्ये बांधून, तो ते काय चांगले लोक नसायचेच, म्हणजे येणारे आक्रमणकारी असायचे किंवा असा एखादा मोठा गुन्हा त्यांनी केलेला असायचा की त्या गुन्ह्याची शिक्षा फक्त एकच, मृत्यूदंड, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. मग छत्रपती शिवरायांचे मावळे त्याला एका बोरीमध्ये भरायचे, बोरीचं तोंड भरून बांधायचे आणि त्याला टकमक टोकावरून खाली फेकून द्यायचे. म्हणजे त्या टकमक टोकावरून खाली येता येता त्याचा फक्त हाडांचा चुराच उरायचा, मांस गायबच होऊन जायचं. म्हणजे वाचायची संधी त्याला अजिबातच नाही. एखादा त्याच्या कर्माने वाचला, झाडाला किडाला अटकला, तर पुन्हा मावळे जाऊन वर आणायचे आणि पुन्हा ढकलून द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीची ती शिक्षा होती. आता इथे 55 वर्षापर्यंत या तंब ताठीकाने राजेच्या आज्ञेवरून जल्लादाचं काम केलं. आरोपींना तो शिक्षा देत होता. इथे शिक्षेचा प्रकार कसा होता? म्हणजे शस्त्राने सर्व लोकांसमोर मान तोडणे. आता हा 55 वर्षाचे पर्यंत याने ते काम केलं आणि याच्या बाहूमध्ये तेवढी आता ताकद राहिली नाही, है ना. याच्या बाहूमध्ये तशी ताकद राहिली नाही. मग एका घावामध्ये त्याला काय मान तोडता यायची नाही. एका घावामध्ये त्याला मान तोडता यायची नाही. त्यामुळे याला रिटायर केलं, याला सेवानिवृत्त केलं. याच्यापासून ते जल्लादाचं पद काढून घेतलं. आता याच्याकडून हे जल्लादाचं पद काढून घेतल्यानंतर हा थोडासा आनंदित झाला. बुद्ध शासनातला व्यक्ती आहे ना, जरी जल्लाद असला तरी बुद्ध शासनामध्ये राहणार आहे ना. 999 खून केलेला डॉक्टर अंगुलीमाल सुधारू शकतो बुद्ध शासनामध्ये, तर हा का बरं सुधारणार नाही? तर त्याला जरा बरं वाटलं की नाही, आता बरं झालं बाबा, हे मारण्याचं काम माझ्या हातून गेलं, ते खूप चांगलं झालं. मग तो लगबगीनं आपल्या घरी आला. घरी येऊन त्यांनी त्या दिवशी मग त्याने नवीन कपडे, मस्त सुंदर कपडे घरातले त्यांनी घेतले आणि
वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित फुलं त्यापासून त्यांनी द्रव बनवले, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण अत्तर म्हणतो. असे सगळे काही फुलं वगैरे त्यांनी जवळ घेतले, त्याला कुचकारलं, त्याच्यातून रस काढला आणि त्याचं सुंदर असं लेपन बनवलं. आणि ते लेपन, नवीन घेतलेले कपडे तो घेऊन नदीकाठी गेला आणि अतिशय सुंदर पद्धतीने तेथे त्या नदीकाठी जाऊन त्याने स्नान केलं. त्या तंबताठिकाने आपल्या पूर्ण शरीराला त्या फुलांचा अर्घ लावला आणि सुंदर असं व्यवस्थित स्नान करून त्या नदीकाठीच त्यांनी सुंदर असे नवीन घेतलेले कपडे घातले आणि तो घरी आला. आनंदात होता. आनंद या गोष्टीचा होता की आता या 2 बाहूंनी पाप करण्यापासून मी वाचणार आहे. आतापर्यंत केले, राजाची आज्ञा होती आणि राजाच्या आज्ञेच्या पुढे कोणी जाणार नव्हतं. शरीर यष्टी त्याची खूप मजबूत होती, बांधा मजबूत होता, पिळदार होता, त्यामुळे त्याला ते काम मिळालं होतं. अतिशय सुंदर अशा आसनावर तो बसला आणि हात धुतले. हात धुवून आपल्या पत्नीला म्हणाला, अगं ती साजूक तुपामध्ये बनवलेली दुधाची खीर मला खायला दे. त्याच्या पत्नीनं ती दुधाची खीर त्याला दिली आणि दुधाच्या खिरीमधला 1 चमचा तो आपल्या मुखात नेईल. एवढ्यातच त्याची नजर दरवाजावर गेली घराच्या आणि दरवाजावर होते बुद्धाचे परम शिष्य सारीपुत्र. अर्हत कसे आहेत? अलोकनीय आहेत, ते वंदनीय आहेत, ते पूजनीय आहेत आणि ते सर्वोत्तम आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांची बरोबरीच कोणासोबत करू शकत नाही. मग असा हा बुद्धाचा पुत्र सारीपुत्र, बुद्धाचा पुत्र सारीपुत्र. सारी हे सारीपुत्राच्या आईचं नाव है ना. सारी हे सारीपुत्राच्या आईचं नाव. आणि सारीपुत्र त्या दरवाजामध्ये उभे असताना आपल्या हातामध्ये भिक्षापात्र घेऊन आहेत, भोजनासाठीच ते आलेले आहेत. या तंबताठिकाने पाहिलं आणि लगभग त्यांनी बाजूला ते खिरीचं जे काही कटोरं होतं, जे काही ताट होतं, जी वाटी होती ती सरकवली आणि अधराने असा उठून, म्हणजे बघा कर्म असे असले पाहिजे. 55 वर्षापर्यंत नुसतं मारण्याचं काम केलं. आज रिटायर झालाय, सेवानिवृत्त झालाय आणि अशा वेळेस सारीपुत्राचं दर्शन आहे. अर्हताला हे पण समजतं, सम्यक संबुद्धांना हे पण समजतं. सम्यक संबुद्ध तर 3 काळीचे जाणते आहेत, भूत भविष्य वर्तमान काळाचे जाणते आहेत, पण भविष्य काळाचे ज्ञान अभिज्ञेद्वारे अर्हताजवळ असतं. आणि सारीपुत्र हे त्या तंबताठिकाला, त्या जल्लादाला मार्गावर आणण्यासाठीच त्याच्या घरापर्यंत गेले होते. पुत्राला वंदन केलं त्यांनी आणि वंदन करून सारीपुत्र भंत्यांना तो म्हणाला की, भंते या, आपलं स्वागत आहे. त्यांनी सुंदर असं त्याच्या बाजूला उंच असं आसन सजवलं आणि त्या उंच आसनावर सारीपुत्राला बसवलं. बायकोला सांगितलं, पत्नीला सांगितलं की अगे ये, सारीपुत्र आलेत आपल्या दारावरती, यांना उत्तम प्रकारचं भोजन तयार करून वाढ. भोजन तयारच होतं, भोजनदान झालं. साजूक तुपात बनवलेली दुधाची खीर सारीपुत्रांनी खाल्ली आणि मग सारीपुत्राने दानानुमोदन द्यायला सुरुवात केली. दानाचं अनुमोदन तिथे करत असताना सारीपुत्रांनी त्याला धम्म सांगायला सुरुवात केली आणि तो विषय होता अनुलोम आणि पटिलोम या गाथांचा. म्हणजे तथागताच्या पहिल्या प्रवचनामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी जे काही त्या परिव्राजकांना शिकवलं 5 लोकांना, कमडन्य, बप्प, महानाम, अश्वजित आणि भद्रिय, तर तोच उपदेश सारीपुत्रांनी याला शिकवला. सारीपुत्र अतिशय सुज्ञपणानं, जागरूक चित्तानं त्याच्या प्रत्येक मनाची अवस्था ओळखून त्याला धम्म शिकवत होते. परंतु त्याचं काय मन लागेना, सारीपुत्राची वाणी ऐकत असताना त्याच्या मनात असा विचार येऊ लागला की 55 वर्षापर्यंत मी एवढे खून केले, खून म्हणता येणार नाही त्याला, पण राजाच्या आज्ञेनुसार मी लोकांच्या बळीच घेतल्या ना.
आणि मग त्याचं काय मन लागेना. सारीपुत्रांनी त्याच्या मनाची अवस्था जाणली आणि मग सारीपुत्रांनी त्याच्या मनाची अवस्था जाणून त्याला अतिशय उच्चतम असा अनुलोम आणि पटिलोम याचा बोध करून दिला. म्हणजे सर्व जे काही आमच्याकडे आहे हे कशामुळं आलेलं आहे ना. याचं कारण काय? याचं कारण आहे अविद्या. याला बुद्धाच्या भाषेमध्ये अज्ञान म्हणतात. आणि अज्ञान कशाचं बरं? तर अज्ञान हे 4 आर्य सत्याचं. म्हणजे तुम्ही ठेंगा छाप असलात तरी चालेल, तुम्हाला शब्द वाचता नाही आला तरी चालेल, तुम्ही आंधळे असलात तरी चालेल, धम्माला जाणणारा जो कोणी असेल तो आंधळा असला तरी चालेल, पण त्याच्या चित्तामध्ये ही ज्ञानवृद्धी झाली पाहिजे. या ज्ञानवृद्धीला काय म्हटलेलं आहे? 4 आर्य सत्याबद्दल असलेलं यथार्थ ज्ञान. आणि या 4 आर्य सत्याला 24 प्रकारे जाणायचं असतं. बघा, म्हणजे बुद्धाचे जे काही शब्द आहेत, आता आपण ज्या गाथा वाचू लागलोय, ही प्रत्येक गाथा एका एका अर्थासाठी बुद्धानं वापरलेली आहे. त्या गाथेमध्ये काय पावर असेल त्यावेळेस बुद्धाच्या बाणूतून निघालेला तो गाथेचा स्वरूप, त्या गाथेचं स्वरूप, त्याचा अर्थ, आणि त्या अर्थाने जनकल्याण झालं, भिक्खूंचं कल्याण झालं, त्या गाथेमध्ये किती सुंदर असा अर्थ आहे. मग असं काही त्याला सांगितलं. सारीपुत्राने हे पण जाणलं होतं की याच्याकडे वेळ फार कमी आहे, याच्याकडे वेळ फार कमी आहे. तंबताठीक जल्लाद, याच्याकडे वेळ कमी आहे ना, म्हणून याला पटपट असं काही शिकवायचं आहे की हा दुर्गतीला गेला नाही पाहिजे. कर्म तर बनले, अजाणतेपणानं पाप कर्म केले तरी त्याचं फळ आहे, जाणतेपणाने केले तरी त्याचं फळ आहे. पण अजाणतेपणानं केलेल्या कर्माचा परिपाक आहे तो थोडा उशिरा येणार आहे, उशिरा येणार आहे. मग इथे सुद्धा याची अधोगती होऊ नये हा विचार भदंत सारीपुत्र या भिक्खूच्या मनामध्ये आला आणि सारीपुत्राने त्याला अनुलोम पटिलोम ह्या गाथा शिकवल्या. सारीपुत्र त्याला अनुलोम पटिलोम शिकवताना म्हणतात की कशापासून काय उत्पन्न होऊ लागलंय. आता आम्ही जन्माला आलो याचं कारण अविद्या आहे ना. अगोदरच्या जन्मात जर आम्ही अर्हत असतो तर जन्माला आलो असतो का? नाही, बिलकुल नाही. आम्हाला दुःख येऊ लागलंय याचं कारण अविद्या आहे, अज्ञान आहे. आम्हाला शोक होऊ लागला याचं कारण अविद्या आहे, अज्ञान आहे. आमच्यापासून लोक दूर चाललेत याचं कारण अविद्या आहे, अज्ञान आहे. म्हणजे हे जे काही सारं 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 सुख दुःख जे काही असेल नसेल ते जे काही माझ्या अवतीभोवती होऊ लागलं याचं कारण काय आहे? माझी अविद्या आहे. आणि मग ही अविद्या जेव्हा माणसाला समजते आणि अविद्येच्या माध्यमातून जेव्हा तो तथागताच्या सद्धम्माला जाणतो. आता इथे 3 शब्द आहेत, तेही समजून घ्या. सुरुवात कुठून झालेली आहे? श्रवण, ऐकण्यापासून. 3 स्टेपनं जा, म्हणजे प्रत्येक वचन बुद्धाचं समजून घेताना 3 स्टेपनं समजून घ्यायचं असते. एक आहे की जाणीवपूर्वक ऐकायचं असते, बसायचं म्हणून बसायचं नाही, नाही मग उससे कुछ नाही होने वाला, मग काही खरं नाही. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. आहे का नाही? हा, थोडंसं आता वातावरण जिथं असं आहे, मी वारंवार सांगतो तुम्हाला, बुद्ध विहारातलं वातावरण हे शांत असते. इथं दिवसभर, आता वर्षावास कालामध्ये तर इथं किती सुंदर कार्यक्रम सुरू आहे, किती बुद्धाचे वचनं. मी 3-3 तास पोरांना बुद्धांचे वचनं शिकवतोय, तर त्यामुळे इथे लहरी तरंग तशा तयार होतात. तर हे ते कारण आहे. आणि मग होतंय काय की इथं बसल्यानंतर ना असं मन शांत होऊन जातं, म्हणजे काहीच नाही मनात, बस. आणि मग मन शांत झालं, डोक्यातलं सगळं काही निघून गेलं की माणसाला मग थोडीशी होते ती. आणि या गोष्टीसाठी आम्ही लहानपणी आमच्या गुरुचा लय मार खाल्ला की विहाराच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा येतो समजा विहारामध्ये, आणि विहारामध्ये आल्यानंतर या सगळ्या शांततेच्या वातावरणामध्ये थोडासा आळस येतो आपल्याला, आहे का नाही? आणि एकाग्र होऊन जातो ना. ऐकताना किती बरं वाटते बरं. बुद्धाचं वचन आहे ना, जरी मी सांगत असलो तरी ते बुद्धाचं वचन सांगू लागलंय, माझ्या पदराचं काहीच नाहीये, आहे का नाही?
हे माझ्या पदरचं काहीच नाही आहे, जे काही आहे ते बुद्धाचं आहे. आणि म्हणून त्या बुद्धाच्या वचनामध्ये पावर असल्यामुळे मन शांत होतं, डोकं शांत होतं, हलकं वाटतं आणि मग थोडासा आळस येतो. तर त्यामुळे या आळसाला त्यागून जेव्हा आपण सुज्ञ पद्धतीनं बुद्धाचा धम्म ऐकतो, तर त्या ऐकल्यामुळे पहिली जी गोष्ट आहे बुद्धानं शिकवली, तुम्हाला कसं ऐकावं लागेल बरं? अतिशय चाणाक्ष पद्धतीनं, है ना. म्हणजे मी सांगतो तेवढंही तुम्हाला समजल ही माझी अपेक्षा अजिबातच नाही आहे. पण मला असं वाटतं की मी 1 ते 50 पर्यंत शिकवलं, किमान 1 ते 10 पर्यंत तुम्हाला समजलं पाहिजे. समजते. मग इथं असे काही बरेच अशा महिला आहेत की त्यांना 30 पर्यंत समजते, पण काही महिलांना बिचारांना सांगता येत नाही, आहे का नाही. समजते, मला माहिती आहे ना, मी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि मला समजते की बाबा काय काय समजू लागलं, काय काय नाही समजू लागलं, आहे का नाही. मग मी पुन्हा रिपीट येत असतो. समजा एखाद्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, नाही ना असं पाहिलं नाही, अरे नाही समजलं बाबा. एखाद्या आईने एखाद्या ताईने माझ्याकडे असं पाहिलं, अरे नाही समजलं, चला रिटर्न. मग पहिल्यापासून सुरू होते आपलं. आणि हे 3 महिने आपल्याला त्यासाठीच दिले ना. हे 3 महिने म्हणजे पारायण आहे का आपलं? नाही नाही, काही ऐकायचं नाही. हे 3 महिने आपल्याला त्यासाठी दिलेले आहेत. कशासाठी? की आपल्याला जास्तीत जास्त समजलं पाहिजे आणि समजून आपल्याला ते कळून आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे. नंबर 1, आपल्याला ऐकावं लागेल खूप चांगल्या पद्धतीनं. ऐकलेलं आपल्याला समजून घ्यावं लागेल त्याच्याही चांगल्या पद्धतीनं, है ना. आणि ऐकल्यानंतर त्याला आपल्याला आपल्या आचरणामध्ये उतरावं लागेल, तेव्हा त्याचा फायदा होईल. परंतु एक जरी बुद्धाचा शब्द समजला आणि बुद्धाच्या एका शब्दामुळे काय परिवर्तन होते, आता हे खुद्द बुद्धानं सांगितलं नाही. कोणाला? या जल्लादाला, या तंब ताटिकाला बुद्धानं उपदेश दिला का? नाही. तर बुद्धाचा एक पुत्र ज्याचं नाव आहे सारीपुत्र, सारीपुत्राच्या एका सांगण्यावरून, एका प्रवचनावरून, एका बुद्ध वचनामुळे या जल्लादाची गती कशी सुधारली. काही वेळामध्ये तो मरणार आहे का नाही. माझ्यासह तुम्ही आम्ही सारे इथले, आम्हाला काही निश्चित स्वरूपात माहित आहे का 2026 मध्ये जातो का 27 मध्ये जातो का 28 मध्ये जातो, आहे का नाही. आपल्या वार्डातले, आपल्या सिद्धार्थ नगरातले तरुण मुलं गेले बिचारे सोडून. कोणाच्या मनी होतं का ध्यानी होतं, आहे का नाही. काही कोणाचा भरोसा नाही, है ना. काहीच कोणाचा भरोसा नाही. इथे अमर ज्याचं नाव आहे तोही मरणार आहे आणि मरण ज्याचं नाव आहे तोही मरणार आहे. शाश्वत आहे कोणी? तर बुद्ध नाही शाश्वत. तर तुमचं आमचं तर बाबा संपलंच. आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ऐकावं लागेल आणि ऐकलेलं समजून घ्यावं लागेल, समजून घेतलेलं साठवावं लागेल आणि साठवलेलं आचरणात आणावं लागेल. असं जर आपण केलं तर या तंब ताठिकासारखं, या जल्लादासारखं तुमचं आमचं कल्याण होतं. बरं, कोणत्या शब्दानं त्याचं कल्याण झालं? ते शब्द मन लावून ऐका. याचे मराठीत अर्थ सांगतो मी तुम्हाला. पण आता हा विषय जर आपण असाच पुढे नेला तर तुमच्या ते लक्षात येणार नाही. अत्यंत महत्वाचा उपदेश आहे, तुम्ही पण चांगला ऐका, आहे ना. काय शिकवलं सारीपुत्रानं त्या तंब ताटिका जल्लादाला? त्याला शिकवलं अनुलोम आणि पटिलोम. 2 शब्द आहेत. एक आहे अनुलोम, म्हणजे कशापासून उत्पत्ती होऊ लागली, आणि पटिलोम याचा अर्थ कशापासून नष्ट होऊ लागलं, है ना. लक्षात येऊ लागलं? म्हणजे उत्पत्ती कशापासून होऊ लागली आणि नष्ट कशापासून होऊ लागलं. आता सुरुवातीला मी तुम्हाला अनुलोम सांगतो, तुम्ही ऐका. अविद्या पचया संखार, संखार पचया वियान, वियान पचया नामरूपं, नामरूप पचया सळायतनं, सळायतन पचया फस्सो, फस्सो पचया वेदना, वेदना पचया तन्ना, तन्ना पचया उपादान, उपादान पचया भव, भवो पचया जाति, जाति पचया जरा मरणं, शोक परिदेव दुःख, दो मनुष्य पायासा संभवन्ति,
एवमेतस्स केवलस्स दुःख खंदस्स समुदय होती. आता दुःख कसं आलं मराठीत पहा. बघा मी तुम्हाला काय सांगितलं. आता हा उपदेश भगवंत जेव्हा उर्वेलला इथे निरंजना नदीच्या काठी बोधी वृक्षाखाली राहत होते तेव्हा भगवंतानी विमुक्तीचा आनंद घेत 7 दिवस आसन मांडी घालून बसले तेव्हा रात्रीच्या प्रथम यामात भगवंताने प्रतित्य समुत्पाद सिद्धांत उलट सुलट मनात आणला. कधीची गोष्ट आहे जेव्हा बुद्ध झाले है ना. बुद्ध झाले आणि खरोखर मी बुद्ध झालो का. पहिले तर एक मार आला आणि मोठाच्या मोठा 11 मारून म्हणाला की अरे काय गौतमा रिकाम चुरडासारखा नुसताच बसून आहेस. 7 आठवडे झाले उठायचं नाव घेत नाही. कारण काय. बुद्ध म्हणाले अरे मार तू माझ्या मनाची अवस्था खराब करू शकत नाही. मी सम्यक संबुद्ध आहे. मग त्या माराने विचारलं की ठीक आहे गौतमा तू बुद्ध आहेस तर मग साक्षीदार कोण आहे या गोष्टीचा. तेव्हा बुद्धानं असा हात केला ना. कशी मुद्रा आहे ती. हा अरे ही जमीन ही पृथ्वी ही धरणी मी बुद्ध होण्याची साक्षीदार आहे. आणि तेव्हाच भूकंप झाला है ना. धरणीकंप झाला. धरणीकंप कधी कधी होतो बुद्ध होणाऱ्या बाळाचा सिद्धार्थ म्हणजे बोधिसत्वाचा जन्म झाला की. आता हे जेव्हा कंप होतात ना तर तेव्हा लोकांना काही नुकसान होत नाही. हे संकेत आहेत काहीतरी या पृथ्वीवरती चांगलं होण्याचे. सिद्धार्थ गौतमाचा म्हणजे होणाऱ्या बुद्धाचा जन्म झाला भूमिकंपायमान झाली. सिद्धार्थ गौतमाने 29व्या वर्षी ग्रहत्याग केला भूमिकंपायमान झाली. 35व्या वर्षी तथागत सम्यक संबुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली भूमिकंपायमान झाली. 80व्या वर्षी कुशीनगर येथे तथागतानी आपला आयु संस्कार सोडला तेव्हा सुद्धा भूमिकंपायमान झाली. पण या भूमिकंपायमानमुळे कोणाला काही हानी होत नाही. काय म्हणतात सारीपुत्र तिथे की आमच्या मनामध्ये जे काही दुःख आलं त्याचं कारण काय आहे. तर या सर्वांचं कारण एकच आहे ते म्हणजे अविद्या अज्ञान है ना. म्हणजे अविद्या पचया संखारा. अविद्येपासून संस्काराची उत्पत्ती झाली. मी वारंवार सांगतो बघा अविद्येपासून संस्काराची उत्पत्ती झाली. संस्कार म्हणजे काय असे आपले कर्म जी आपल्याला चांगलं किंवा वाईट फळ देतात. समजा एखाद्या मनुष्याने 4 आर्य सत्याचं यथार्थ पद्धतीनं दर्शन घेतलं ज्यामध्ये कोणीही असू शकते आणि त्याला जर सम्यक प्रकारचं ते ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर त्याच्या चित्तामध्ये संस्कार उत्पन्न होतील का. उत्तर आहे नाही. संस्कारामुळे काय होतात कर्म घडतात आणि कर्म कसे असतात एकतर कुशल असतात किंवा अकुशल असतात. कुशल सुख देतात अकुशल दुःख देतात. इथे काय झालं अविद्या अज्ञान असल्यामुळे संस्काराची उत्पत्ती झाली आणि संस्कारामुळे विज्ञान. विज्ञान म्हणजे काय तर त्याची अनुभूती घेणारे जे काही इंद्रिय आहे ते सक्रिय झाले. संस्कारामुळे विज्ञानाची उत्पत्ती. विज्ञानामुळे नामरूप है ना. नामरूप म्हणजे काय शरीर. नामरूप म्हणजे शरीर. नामरूपामुळे सळा येतात. आता शरीर उत्पन्न झाल्यामुळे काय झालं सळा येतं. 6 आयतन. कोणत्याही 6 आयतन शब्बास. हे विद्यार्थीले चांगले आहेत आमचे सांगा. हा वा वा तुम्हाला 100 पैकी 100 आहे ना. कान नाक डोळे जीवा मन त्वचा आणि काया किती आहेत 6 येतात. म्हणजे जे काही होऊ लागलं ते कशामुळे होऊ लागलं या सगळ्यामुळे होऊ लागलं ना. आणि यानं जर चांगलं केलं तर मग फळ चांगलं वाईट केलं तर फळ वाईट. म्हणजे कारण काय आहे तर कारण आहे
नाम रूप पच्चया सळायतन, नाम रूपाची उत्पत्ती झाली, सळायतन उत्पन्न झाले, सळायतनची उत्पत्ती झाली तो फस्सो, फस्सो म्हणजे स्पर्श है ना, स्पर्श, आणि फस्सो पच्चया वेदना, स्पर्शामुळे सुखद किंवा दुःखद वेदना येऊ लागलं लक्षात. आणि वेदनेमुळे त्यांना म्हणजे सुखद असतील तर मग आसक्ती वाढते, दुःखद असतील तर क्रोध वाढते माणसाच्या मनामध्ये. तन्नामुळे उपादान, तृष्णेमुळे उपादान, उपादानामुळे भाव. उपादान किती आहेत? 5. रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान, रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान, आणि या 5 उपादानामुळे भाव झाला म्हणजे पुनर्भव. इथं पुनर्जन्म नाही बरं. ही एवढी मोठी कन्सेप्ट आहे ना, हिला समजून घ्यायला 6 महिने लागतात. पुनर्भव, पुनर्जन्म, इथे आत्म्याचा जन्म नाही आहे. वेगवेगळ्या धर्मग्रंथामध्ये असलेल्या उल्लेखानुसार माणूस मेला की माणसाची आत्मा पुनर्जन्म घेते. म्हणजे आपण पाहतो ना पिक्चर मध्ये, माणूस मेला की असं काहीतरी इथून प्रपर करत आकाशात जाते आणि ते पुन्हा चमकत 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 येऊन आईच्या उदरात जाते कोणातरी एका. म्हणजे आत्म्याचा पुनर्जन्म तसा आहे का आपल्याकडं? नाही. आपल्याकडे काय माहिती आहे का? आपली सुरुवात खरी कुठे आहे माहिती आहे का? मेल्यानंतर खरी सुरुवात आहे आपली. मेल्यानंतर हे जे काही शिकू लागलो ना तुम्ही, आम्ही विशेषतः आम्ही जे काही साधना करतो, ध्यान करतो, पुस्तकातून मिळवतो, मोठमोठ्या गुरूंना पाहतो, गुरूंच्या सहवासामध्ये जातो, वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यात जाऊन वेगवेगळे प्रश्न विचारतो, या इंटरनेटच्या माध्यमातून जे काही शिकतो ते त्यासाठीच. तुमचं आमचं काय आहे की आता जर शिकलं तर मरताना चांगलं मरण येईल, आहे का नाही? मरताना जर चांगलं मरण आलं म्हणजे सुत्नी चित्ताने मेलो तर दुर्गती होणार नाही. आता बरोबर बोलले तुम्ही, बरोबर आहे. आणि ते जर चित्त सतर्क असेल तर पुनर्भव आपला मात्र 100% करेक्ट आहे, करेक्ट. 3 महिने तपणं, आणि 3 महिने तपत असताना बुद्ध विहाराच्या बाहेर जात असताना एक संकल्प करणं, येणाऱ्या बुद्ध शासनामध्ये माझा पुनर्भव हो. किती मोठं काम आहे हे का नाही? म्हणजे यामुळेच तथागत सम्यक संबुद्धाच्या वाणीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे, वेदनेपासून काय झाली? आसक्ती, आसक्तीपासून उपादान, रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान, उपादानपासून काय झालं? पुनर्भव, भव, भवापासून जाती, जन्म, जन्मापासून म्हणजे जन्म झालं म्हणून व्याधी आलं, आजारपण आलं, रोग आलं, मरण आलं, आणि मरण आल्यामुळे काय झालं? दुःख झालं. तर या म्हणजे अविद्येपासून ते मरणापर्यंत कोण जबाबदार आहे? तर जबाबदार आहे अविद्या. सारं काही अविद्येपासून, जे काही मिळत आहे त्याला कारण फक्त अविद्या आहे. आणि हे जाणल्यामुळे अनुलोमच शिकवला, पटिलोम नाही शिकवला, पण अनुलोम शिकवला. आणि अनुलोम शिकवल्याबरोबर त्या जल्लादाची जी अवस्था झाली चित्ताची, तर त्या एवढ्या बुद्ध विचाराने, सारीपुत्राने शिकवलेल्या त्या ज्ञानाने तो व्यक्ती श्रोतापन्न झाला. सकाय दिठ्ठी विचिकित्सा शीलवत आणि परामर्श, हे 3 बंधन त्या तंब ताठिकाचे तुटले. आणि हे 3 बंधन त्या तंब ताठिकाचे तुटल्याबरोबर त्याच्या चित्तामध्ये असीम अशी सुखद भावना निर्माण झाली. आता सगळं प्रवचन वगैरे दिलं, आणि प्रवचन वगैरे झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये असा विचार आला की भगवंताच्या या शिष्याला आता मला निरोप द्यायचा आहे. धुतलेलं भिक्षापात्र त्या तंब ताठिकाने आपल्या हातामध्ये घेतलं आणि सारीपुत्राच्या मागे मागे तो जाऊ लागला. घराच्या शिवारापासून काही अंतरावर गेल्यानंतर एक भल्ली मोठी गाय आली. यक्षाच्या स्वरूपामध्ये ती गाय आली, आणि त्या गायीनं त्या तंब ताठिकाला जोरदार धडक दिली आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. सायंकाळच्या वेळी जेतवनामध्ये तथागत सम्यक संबुद्ध आपल्या भिक्खूंना धम्म देशना देण्यासाठी उंच आसनावर बसले.
काही सुज्ञ भिक्षूंनी हा प्रश्न उपस्थित केला की श्रावस्तीचा हा तंबताठिक याच्या मरणाचे खरे कारण काय, असे प्रश्न तथागत सम्यक संबुद्धांना त्यांनी विचारले. आणि आणखी एक प्रश्न विचारला की भगवान, या तंबताठिकाला म्हणजे या जल्लादाला कोणती गती मिळाली? बुद्ध आणि भिक्खू संघाच्या सहवासात असलेला उपासक उपासिका, भिक्खू किंवा भिक्खुणी जेव्हा केव्हा ते मरण पावायचे तर त्यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर भगवंताला हा प्रश्न राहायचा म्हणजे राहायचा की या उपासिकेला, या उपासकाला, या भिक्खूला कोणती गती प्राप्त झाली भगवान? हा प्रश्न तथागत सम्यक संबुद्धांना विचारल्याबरोबर तथागत सम्यक संबुद्धांनी उत्तर दिलं की शेवटच्या समयी, मरणाच्या काही काळ अगोदर याच्या चित्तातले जवळजवळ 3 बंधनं तुटले, परंतु बाहेर आल्याबरोबर सारीपुत्राला सार करत असताना त्याचा मृत्यू झाला. तो तिथे मेला, परंतु मृत्यूसमी त्याचं चित्त कुशल होतं आणि त्या कुशल चित्तामुळे त्याला सुगती प्राप्त झाली. म्हणजे तो 33 भवनामध्ये गेला. 33 भवनामध्ये फक्त चित्त असते, रूप नसते, अरूप है ना. तर त्यामुळे ही खूप चांगल्या पद्धतीनं आजची कथा आणि गाथा आपल्याला समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की या तंबताठिकाला, या जल्लादाला सुगती प्राप्त झालेली आहे. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे असलेल्या साऱ्या भिक्खूंना उपदेश देत असताना धम्मपदातील गाथा क्रमांक 100 आणि सहस्त्रवग्गातील गाथा क्रमांक 1 या गाथेचा उपदेश केला. या गाथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की हजारो बुद्ध वचन पाठ केल्यापेक्षा, काय म्हणता बुद्ध, हजारो बुद्ध वचन पाठ केल्यापेक्षा तासन तास ऐकण्यापेक्षा, ते तर कल्याणकारी आहेच, वंदना पाठ असणं, सूत्रपाठ असणं, काही औरंगाबादच्या उपासकांना 15-15 सूत्र पाठ आहेत, चांगली गोष्ट आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं काय, हजारो गाथांचं पठण केल्यापेक्षा, तासन तास ऐकण्यापेक्षा मन लावून बुद्धाचा एक जरी शब्द ऐकला आणि तो शब्द जर तुम्हाला आम्हाला समजला तर निश्चित स्वरूपामध्ये माणूस मरताना सुखाने मरेल आणि त्याला सुगती लाभेल. त्या अर्थाने तथागत सम्यक संबुद्धांनी ही गाथा बोललेली आहे. गाथा आहे सहस्रमपीच वाचा अनंत पद संहिता एवं अत्यपदं सेयो यं सुतबा उपसमंती. अर्थ, अनर्थकारी पदानी युक्त अशा हजारो वाचनापेक्षा, बघा ज्याच्यात अर्थच नाही अशा गोष्टी ऐकण्यापेक्षा, वाचण्यापेक्षा अर्थयुक्त एकच शब्द श्रेष्ठकर होय की जे ऐकून मनुष्य उपशांत होतो, संस्कार संपून जातो. आणि या सगळ्या बुद्ध पाली वचनांमध्ये ती ताकद आहे, ती किंमत आहे. आणि म्हणून आपण बुद्ध वचन ऐकताना अत्यंत सुज्ञपणानं ऐकावं, बुद्ध वचन समजून घ्यावं आणि समजलेलं बुद्ध वचन अंगीकारण्याचा वारंवार प्रयत्न करावा. याच अर्थाने तुमचं आमचं या साऱ्या जगाचं कल्याण होणार आहे. वर्षावासातील धम्म पर्वामध्ये आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. आजच्या गाथेतला खरा अर्थ आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही समजलं तर उद्या विचारा, उद्या सांगतो. या बुद्ध वचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी मैत्रीयुक्त चित्ताने मैत्री आपल्या सर्वांप्रती व्यक्त करून, विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि आजचा हा धम्म संस्कार बुद्ध वचनाने
समाप्त करतो.